शेतकरी मित्रांनो, खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हरभरा गहू या पिकाला पर्याय म्हणून एक फायदेशीर पीक म्हणून मोहरी या पिकाचं आपण उत्पादन घेतलेलं होतं. आणि आता जे मोहरी जी आहे हे 15 दिवसानं सोंगणीला आलेली आहे, म्हणून एक फायनल व्हिडिओ बनवाव. तर हे तुम्ही पाहून राहिलेले आहे की मोहरी जी आहे हे खूप वजनदार आणि खूप भारी भरलेली आहे. आणि याला खर्च जो आहे हा खूप कमी खर्चामध्ये येणारं हे पीक आहे. जास्तीत जास्त 2 फवारे लागतात सर्वसाधारणपणे मावा वगैरे तरी रस शोषण करणाऱ्या केलीसाठी. आणि हे फटानं पेरावं लागते गव्हाच्या पेरणी यंत्रानं. त्यानंतर हिला 4 पाणी द्यावं लागतात. तसं 2 पाण्यातही होते, पण एक मुख्य जे असते पाणी फुल उगवणीसाठी, फुल यायच्या आधी, आणि एक तिसरं एक पाणी दाणा भरण्यासाठी ह्या गोष्टी लागतात. पण 4 पाणी जर दिले 4 पाणी तर खूप चांगल्या प्रकारे मोहरी जी आहे भरते. आणि मोहरीचा जो भाव आहे हा 5,000 रुपयापर्यंत हरभऱ्याच्या बराबरीचा जो भाव आहे हा आपल्याला भाव मिळून जाते मोहरीचा. तुम्हाला हे पीक कसं वाटलं त्याबद्दल कमेंटमधून नक्की कळवा. हे बघा, पूर्णपणे मोहरी पीक हे झोपलेलं आहे, खूप भरगच्चपणे भरलेली आहे. खूप वेट आहे याले. आणि याचं जे नियोजन करतो आपण, हे जे नियोजनासाठी खास एक यूट्यूब चॅनल आहे, अन्न निर्माता दिव्यराज कोटकर यांच्या सांगण्यावरनं याचे स्प्रे वगैरे शेड्यूल आपण अरेंज करतो, त्यांचे यूट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे पाहून. आणि चांगलापैकी प्रतिसाद आहे म्हणजे ते मिळतो फवारा केल्यानंतर. म्हणून मतलब आज जागृती म्हणून त्यांच्या एक प्रमोशन नाही आहे, पण एक ॲक्च्युअल जे कोणी आपल्याला चांगली सर्व्हिस देते त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी सांगून राहिलो. किंवा पिका वाढीच्या अवस्थेमध्ये कोणते फवारे घ्यायचे हे सर्व काही तिथं शिकवल्या जाते. यूट्यूबचं नाव आहे अन्न निर्माता दिव्यराज कोटकर. आणि असं आपण नियोजन करतो. मेहनत आहे आपली, पण नियोजन जे असते आणि जे नॉलेज असते हे बरेचसे शेतकरी दुकानदारांच्या मतल्यानं करतात आणि म्हणा तसे रिझल्ट मिळत नाहीत. परंतु स्वतः जेव्हा शेतकरी काही गोष्टीचा अनुभव घेतो आणि त्यामधून तो शिकतो, तेव्हा हे रिझल्ट जे आहेत हे अशा चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात. वाटते की पंजाब आणि हरियाणामध्ये आपण उभा आहो आणि अशा प्रकारे हे मोहरी भरलेली आहे असं वाटते. एक फायदेशीर पीक म्हणून हरभरा गहू याच्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून, किंवा आता हरभऱ्याचं राखण करणं हे ते होत नाही, तर मोहरी हे एक चांगलं पीक आहे. हे एक ठीक आहे की मोहरी जी आहे हे शेताचा थोडा कच वगैरे जास्त अन्नद्रव्य शोषण करते शेतातलं. त्यामुळे जमीन जी आहे हे मध्यम हलकी ते भारी वारीची जमीन चालते. कमेंटमधून तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या नक्की कळवा.